आणि माझ्यासारखी चरिक भक्त लय असते ती. कधी बी उठणार रातचं इंदाराचं की देवाकडे जाणार. बाबा देवा आलोय, दत्त महाराज तुमच्या दारात आलोय, नरसिंह सरस्वती महाराज तुमच्या दारात आलोय, माझ्यासाठी 1-2 मिनिटं डोळं उघडा, मला दर्शन द्या, परत झोपी जावा. आता पण मी सेम तसंच आहे बघा. औदुंबर मध्ये आलोय हो का, इथं आहे हे का, मगरीन पासून सावधान लिहा आहे का. आणि इथं आतमध्ये मंदिर आहे का, सगळं सामसूम आहे. आत्ता वाजले तर 11:30. आता बसणार इथं थोडस, परत जाणार निवांत घराकडं. ही खाली इकडं कृष्णामय आहे खाली. काय होतंय आपल्याला कशाचं व्यसन आहे तेव्हा. आपल्याला काय मीठ मांस खातोय का, दारू पितोय का, परस्त्रीचं काय कुठं पैसे उडवतोय का काय. फक्त आपलं एवढं चांगलं आहे की बाबा हा माझ्या मनात आलं ना, मला ह्या ठिकाणी ह्या तीर्थक्षेत्राला जायचं आहे. दत्त महाराजांचं असू दे किंवा कुठल्या पण देवी मातेचं असू दे, तुळजाभवानीचं असू देत किंवा कुळस्वामीचं असू देत. रातचा इंदारचा 11ला स्टार्टर मारायचं, 1ला पोचायचं, साधना विधना थोडीशी करायचं, पाठीच घरी यायचं. म्हणजे ही असा चरिक स्वभाव आपला पहिल्यापासून. वाईट सवय नसल्यामुळं आपल्याला ही चांगली गोडी लागलेली आहे, त्यामुळे विषय संपला. त्यामुळे आपण काही कोणाचं ऐकत नाही, काय नाही. घरातले विचारत सुद्धा नाही, हा कुठं चाललाय बाबा, हा त्याला माहित आहे, घरातल्याच माहित आहे चांगलं, विचारायचं बी नाही आणि हे काही चुकीचं वागत बी नाही. तो जातोय ही चांगलं कल्याणासाठी करतोय. आणि एखादा घरातला साधक हा असा असतोच. तुमच्या घरातला एखादा साधक असा असतो की त्याच्या जेव्हा ही घर तरलेलं असतं